हॅलो फ्रेंड्स, तर इथे मस्तपैकी मी चाटची रेसिपी दाखवणार आहे. अगदी साधी आणि सिंपल आहे बघा. बाहेर गेले निमिष रुसलेला होता, त्याच्यासाठी मी आता इथून पुऱ्या आणलेल्या होत्या. कारण की निमीचे पप्पा गेलेले आहेत गोवा कोकण फिरायला, आणि त्यात कसं झालं आहे, निमीचा आमचा रुसवा आणि त्याला ओरडणं पण मला आता चालत नाही आहे. त्यामुळे इथे मी म्हटलं चला त्याला खुश करण्यासाठी रुसणं फुगणं त्याचं चालूच असतं. त्यासाठी ह्याला चाट खूप आवडतो अशा पद्धतीने. तर पुऱ्या आणि इथे चाट मसाला, कांदा आणि त्याच्यावरती लाल तिखट घातलेलं आहे आणि आपलं यम्मी आणि टेस्टी असं चाट तयार झालेलं आहे. आणि आता एक तुम्हाला मी खाऊन दाखवते कशा पद्धतीने. निमित्तचं रुसतं फुगण्यासारखं चालू असतं बघा. आता मला त्याला ओरडता येत नाही का, त्याचे पापा नाहीत ना, त्यामुळे. तर हे बघा, रुसूबाईला दिलेला आहेच मी, आणि त्याला मी एक खाऊ पण घालते. आणि मग त्याचं म्हणणं मम्मा मी पण तुला खाऊ घालतो, पण तू पण पुढे खाऊ घालते. असं पद्धतीने असतं बघा मुलांचं रुसतं फुगणं म्हणतात ना, ते बाल हट्ट पुरवायचेच असतात. कधी कधी ओरडणं पण चालत नाही मुलांना. तर आता बाय, काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी. आणि तुमची मुलं ओरडतात का सांगा मला. ओके.